आली रे आली, परीक्षा जवळ आली. आली रे आली, परीक्षा जवळ आली. M2 मध्ये कसं, दानेकर सर म्हणल तसं. M2 मध्ये कसं, दानेकर सर म्हणल तसं. विद्यार्थी मित्रांनो, आपण M2 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला 3 पेपर मधले 2 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहेत. 4 मार्कचे प्रश्न आपण आता सॉल्व्ह करत आहोत आणि 6 मार्कचे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 39. फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन इफ y इक्वल्स टू a into e raised to 2x plus b into e raised to minus 2x. ठीक आहे, y इक्वल्स टू जे काय आपल्याला दिलेलं आहे ते पहिल्यांदा लिहून घ्या सोल्युशन मध्ये. y इक्वल्स टू a into e raised to 2x plus b into e raised to minus 2x. राईट. मग काय करायचं, याचं डिफरन्शिएट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राईट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दिस द इक्वेशन नंबर 1. मग डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ y आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू e रेज टू 2x प्लस b इंटू e रेज टू मायनस 2x. राईट. ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. मग हे काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह, dy बाय dx. सेपरेट करा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ a इंटू e रेज टू 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ b इंटू e रेज टू मायनस 2x. राईट. मग हे dy बाय dx, dy बाय dx इक्वल्स टू a कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह, e रेज टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू 2x. b कॉन्स्टंट आहे बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू मायनस 2x. राईट. dy बाय dx a इंटू e रेज टू 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. राईट. प्लस b हे e रेज टू मायनस 2x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस 2x. राईट. मग हे dy बाय dx इक्वल्स टू a इंटू e रेज टू 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे, 2 प्लस हे b इंटू e रेज टू मायनस 2x. मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2 आणि हे प्लस मायनस मायनस होईल. म्हणजे dy बाय dx हे 2 अगोदर घ्या. 2 इंटू a e रेज टू 2x प्लस आणि मायनस मायनस आणि हे 2 समोर घ्या. 2b e रेज टू मायनस 2x. राईट. काही नाही, आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केलेला आहे आणि ऑलरेडी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह येते M1 मध्ये झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा काय करावं लागेल, ह्या इक्वेशनचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. तर पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. राईट. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx इक्वल्स टू याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बघा आता कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतो आणि सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो मी. डेरिव्हेटिव्ह किंवा एक स्टेप आपण लिहूया. 2a e रेज टू 2x. राईट. मायनस हे 2b e रेज टू मायनस 2x. ठीक आहे. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर. बघा सेपरेट करूया आणि कॉन्स्टंट बाहेर घेऊया. इथं कॉन्स्टंट काय आहे, 2a. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू 2x मायनस ह्या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे, 2b आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू मायनस 2x. राईट. कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतलं आणि बाकीच्यांचं डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर इक्वल्स टू 2a. e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू 2x. पुन्हा 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2 येतो. ठीक आहे. आता आपल्याला डबल लिहायची गरज आहे का, जसं मी ह्या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू 2x. पुन्हा 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 2. इथं सुद्धा e रेज टू 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू 2x येतो. पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x म्हणजे 2 मायनस 2b e रेज टू मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू मायनस 2x मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह
-2 ह्या ठिकाणी घेतल्याप्रमाणे, राईट. रिपीट झाली प्रोसेस. मग हे नेक्स्ट डी स्क्वेअर वाय dx स्क्वेअर इक्वल्स टू 2 इंटू 2 किती येते रे? 2 इंटू 2 4a e रेस टू 2x मायनस मायनस प्लस 2 इंटू 2 4b e रेस टू -2x. या दोघांमधून कॉमन काय निघते? ठीक आहे, चला ज्यांना ह्या दोघांमधून कॉमन काय काढायचं समजलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. काय कॉमन काढू रे? ते 4. ठीक आहे, e रेस टू a इंटू e रेस टू 2x हे b इंटू e रेस टू -2x. मग ह्या एवढ्याला काय लिहिता येते आपल्याला बघा. a इंटू e रेस टू 2x प्लस b इंटू e रेस टू -2x काय लिहिता येते? y. ह्या पूर्ण ह्याला काय लिहिता येते? y. कुठनं? फ्रॉम इक्वेशन 1 वरनं, राईट. डी स्क्वेअर वाय हे dx स्क्वेअर हे 4y ला इकडे आणा. डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर मायनस 4y इक्वल्स टू 0. ठीक आहे, फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन आपण फॉर्म केलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये 4 मार्कसाठी आलेला आहे. तुम्हाला सुद्धा रिपीट होऊ शकतो, त्यामुळं याचा व्यवस्थित अभ्यास करा, राईट. तर हे झालं याचं आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन x क्यूब मायनस 4x प्लस 1 इक्वल्स टू 0. 3 इटरेशन आपल्याला काढायचे आहेत. बघा सोल्युशन पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहून घ्या. f of x equals to x cube minus 4x plus 1, right? This is the equation number 1. मग आता काय करणार बघा, आपण काय करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊया. डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश ऑफ x, राईट. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x म्हणजे काय येते? f डॅश ऑफ x. f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर f डॅश ऑफ x किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x आणि हे डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस 4x प्लस 1, राईट. ठीक आहे, मग याचं डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x f डॅश ऑफ x, राईट, इक्वल्स टू सेपरेट करा डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1, राईट. f डॅश ऑफ x इक्वल्स टू x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4, राईट. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. दिस इज द इक्वेशन नंबर 2. मग नेक्स्ट काय करा, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करायचं. पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये 0 ठेवा. f ऑफ 0 इक्वल्स टू 0 चा क्यूब मायनस 4 आणि हा 0 प्लस 1, राईट. बघा हे 0 चा क्यूब म्हणजे 0च, हे पण 0च येते. प्लस 1 म्हणजे 1 विच इज ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट आता पुट x इक्वल्स टू 1 करा. पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1, राईट. f ऑफ 1 इक्वल्स टू हे 1 चा क्यूब मायनस 4 इंटू 1 प्लस 1, राईट. काय आन्सर येईल रे? 1 चा क्यूब म्हणजे ह्या ठिकाणी 1च येईल, -4 आणि हे +1, राईट. हे +1 +1 +2 -4 म्हणजे इथे हे -2 विच इज लेस दॅन 0. साइन चेंज टेक्स प्लेस झालं. मग डायग्राम ड्रॉ करा, राईट. डायग्राम कशी ड्रॉ करणार बघा. या ठिकाणी काय लिहिणार, कुठून कुठं चेंज झालं, 0 to 1 म्हणजे इथं 0. मग f ऑफ 0 ची व्हॅल्यू 1. या ठिकाणी हे 1. f ऑफ 1 ची व्हॅल्यू 2 -2, राईट. f ऑफ 1 ची व्हॅल्यू -2. हे मग इथं लिहा. नाउ साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन 0 to 1. झालं इथंपर्यंत. ठीक आहे, मग आता आपल्याला बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? xn + 1 इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn.
ठीक आहे. आता इथं आपल्याला xn दिलेलं नाही, पण आपल्याला हेच xn फक्त आपल्याला काय आहे बघा, f ऑफ x आहे, ठीक आहे. इथं n लावायचं, इथं पण n, ह्या ठिकाणी पण n, ज्या ठिकाणी x आहे त्याच्यासोबत n घ्यायचं, राईट. मग हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. xn मायनस f ऑफ x म्हणजे f ऑफ xn आहे, हे याची व्हॅल्यू इथे ठेवा. xn क्यूब मायनस 4xn प्लस 1 अपॉन f डॅश ऑफ xn म्हणजे हे 3xn स्क्वेअर मायनस 4. ठीक आहे. फक्त x घ्यायच्या ऐवजी x सोबत n घेतलं होतं आपण, ठीक आहे, कारण n ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला इटरेशन कॅल्क्युलेट करता येतात. मग याला सॉल्व्ह करून घ्या. xn इंटू दिस डिनॉमिनेटर xn मल्टिप्लाइड बाय 3xn स्क्वेअर मायनस 4 मायनस हे पूर्ण लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये xn क्यूब मायनस 4xn प्लस 1 अपॉन 3xn स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. मग पुन्हा सॉल्व्ह करा ह्याला. xn इंटू 3xn म्हणजे हे 3xn स्क्वेअर आहे तर हे क्यूब होईल, मायनस हे 4xn, ठीक आहे, मायनस हे xn क्यूब मायनस मायनस प्लस 4xn हे मायनस प्लस मायनस. ठीक आहे. मग नेक्स्ट बघा, हे 3xn रेज टू 4 मायनस या ठिकाणी स्क्वेअरच आहे ना, 3xn स्क्वेअर मायनस 4. ठीक आहे. बघा हे मायनस 4xn प्लस 4xn कॅन्सल झालं, काय शिल्लक राहते 3xn क्यूब आहे आणि इथं मायनस हे प्लस आहे मायनस आहे, 3 मधून 1 गेलं 2 राहिले म्हणजे 2xn क्यूब, राईट. आणि लास्टचा हा मायनस 1 अपॉन 3xn स्क्वेअर मायनस 4, राईट. हे कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, xn प्लस 1 ची व्हॅल्यू मिळालेली आहे, राईट. ही व्हॅल्यू आता आपण काय करूया, नेक्स्ट पेजवर लिहून घेऊया, राईट. नेक्स्ट पेजवर या ठिकाणी therefore xn प्लस 1 इक्वल्स टू काय मिळाले आपल्याला 2xn मायनस 1 2xn मायनस 1 2xn मायनस 1 अपॉन 3xn स्क्वेअर मायनस 4. या ठिकाणी क्यूब आहे 3xn स्क्वेअर मायनस 4. बघा एकदा, ठीक आहे, कारण की आपल्या यांच्या व्हॅल्यू रॉंग होणार नाही. 2xn क्यूब मायनस 1 अपॉन 3xn स्क्वेअर मायनस 4, राईट. 2xn क्यूब मायनस 1 अपॉन 3xn स्क्वेअर मायनस 4. मग यांची व्हॅल्यू याच्यामध्ये आता या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. यांची व्हॅल्यू येते 0 1 2 3 4 etc. जेवढे इटरेशन काढा म्हणले तेवढ्या व्हॅल्यू इथं पुट करायचं. आता आपल्याला फर्स्ट इटरेशन काढायचं आहे. फर्स्ट आपल्याला 3 इटरेशन काढायला सांगितलंय, तर फर्स्ट इटरेशन काढत असताना या n ची व्हॅल्यू 0 ठेवायचं, 0 प्लस 1 म्हणजे ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथं ज्या ज्या ठिकाणी n आहे तिथं 0 ठेवायचं. n ची व्हॅल्यू 0 म्हणजे याचा क्यूब मायनस 1 अपॉन 3 याची व्हॅल्यू 0 याचा स्क्वेअर मायनस 4, राईट. मग आता ह्या x0 ची व्हॅल्यू इनिशियल रूट जो आहे, इनिशियल रूट जो आहे आपला तो 0च आहे, राईट. कारण इनिशियल रूट कुठून घ्यायचं, इथून x नॉट इक्वल्स टू 0, राईट. इनिशियल रूट जो डायग्राम वरती फर्स्ट व्हॅल्यू आहे ना ती फर्स्ट व्हॅल्यू घ्यायची. मग इथं जर 0 पुट केलं तर काय येते बघा, ह्या ठिकाणी हे 2x0 आहे क्यूब मायनस 1 अपॉन हे 3x0 ची व्हॅल्यू 0 आहे हे स्क्वेअर मायनस 4 म्हणजे हे 0चा क्यूब 0च येतो, 0 इंटू 2 0च, हे पण 0च म्हणजे 0 मायनस 1 अपॉन 0 मायनस 4 मायनस 1 अपॉन मायनस 4. हे मायनस मायनस कॅन्सल झालं, 1/4 1/4 म्हणजे 0.25,
ठीक आहे, हे झालं फर्स्ट इटरेशन. आता सेकंड इटरेशन कसं काढणार? सेकंड इटरेशन काढायचं झालं तर बघा, हे सेकंड इटरेशन मध्ये तुम्हाला इथं आपण फर्स्ट मध्ये काय केलं, पुट n इक्वल्स टू 0 केलं होतं. ठीक आहे, इन इक्वेशन 3, या इक्वेशन 3. आता काय करावं लागणार, पुट n इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 3. ठीक आहे, म्हणजेच ह्या ठिकाणी x0 जे आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं, म्हणजे त्या ठिकाणी n जे आहे त्या ठिकाणी 1 प्लस 1 हे 2 n ची व्हॅल्यू काय घेणार 1, हे क्यूब मायनस अपॉन 3 हे 1 चा स्क्वेअर मायनस 4. ठीक आहे, मग हे 2. x1 ची व्हॅल्यू सांगा बरं. बघा, हे 0 प्लस 1 म्हणजे काय आहे, ऍक्च्युअल हे x1च आहे. 0 प्लस 1 1च होते ना. x1 ची व्हॅल्यू काय मिळाली 0.25, म्हणजे x1 च्या ठिकाणी काय ठेवणार 0.25 चा क्यूब मायनस 1 अपॉन 3 0.25 स्क्वेअर मायनस 4. हे कॅल्सी वरती तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून आन्सर सांगा. हे सेकंड इटरेशन. थर्ड इटरेशन काय करायचं, n ची व्हॅल्यू 2 पुट करायचं. म्हणजे n ची व्हॅल्यू इथं जर 2 पुट केला 2 प्लस 1 3 येते, म्हणजे x3 मिळते. मग ह्या ठिकाणी 2, म्हणजे याची जे हे 1 प्लस 1 काय होते 2, ह्याची जे व्हॅल्यू येते ते पुन्हा इथं पुट करायची. राईट, मग तुम्हाला असे कितीही इटरेशन काढता येतात. ठीक आहे, x3 सुद्धा म्हणजे थर्ड इटरेशन मध्ये हे x1 प्लस 1 हे x2 ची व्हॅल्यू तुम्हाला सांगायची आहे आणि x3 ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला सांगायची आहे. ठीक आहे, तर हे पुढचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला सॉल्व्ह करून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ठीक आहे, काय हे फॉर्म्युला लिहून देऊ तुम्हाला ह्या ठिकाणी. ठीक आहे, किंवा या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला तुम्हाला मी लिहून देतो, x3 कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, हा पुन्हा काय करायचं बघा, थर्ड इटरेशन मध्ये थर्ड इटरेशन मध्ये पुट n इक्वल्स टू 2. राईट, कशामध्ये इन इक्वेशन 3 मध्ये. ठीक आहे, मग देअरफॉर x2 प्लस 1 म्हणजे ह्या ठिकाणी 2 हे यांच्या ठिकाणी 2 ठेवायचं, क्यूब मायनस 1 अपॉन 3x2 स्क्वेअर मायनस 4. म्हणजे x2 ची व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळते, ही व्हॅल्यू इथे ठेवायची. म्हणजे आन्सर तुम्हाला हे x3 च या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला हे जे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन आन्सर आहेत याची जर PDF पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळते किंवा टेलिग्राम ग्रुपवरती मिळते. ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. आणि ज्यांना क्लास टेस्ट पेपरची प्रॅक्टिस जास्त करायची आहे तर आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन क्लासचा ॲप आहे, त्याची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या. सेकंड सेमिस्टर मध्ये M2 चा कोर्स आहे, तिथं क्लास टेस्टचा फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्येचा तुम्हाला पूर्ण क्लास टेस्ट पेपर मिळून जातील. तिथनं तुम्ही मॅक्सिमम M2 ची प्रॅक्टिस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.